आणि गीतेचं महत्त्व सांगितल्यानंतर या गीतेचं श्रवण कसं केलं पाहिजे। अनेक महापुरुष अनेक महात्मे या गीतेच्या तशा पद्धतीने श्रवण करतात। तात्पर्य श्रवणाचा अधिकारी कोण आहे याचंही वर्णन त्या ठिकाणी ज्ञानोबाराय करतात। ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता ग्रंथाचा अनुबंध सांगितला जातो। त्या अनुबंधामध्ये अधिकारी आहे, आम्ही हा जो ग्रंथ सांगतोय त्या ग्रंथाचं फल काय याचा विचार सांगितला। या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे याचा विचार सुरू असताना काल आपण पाहून आलो, जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, किंवा जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल। भगवद्गीता म्हणजे काही सामान्य ग्रंथ नाही। जे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशाने प्रशंसिजे आणि सनकादिकी सेविजे आदरेश। सनकादिक मुनी सुद्धा आदराने या ग्रंथाचं सेवन करतात। सनकादिक मुनी सुद्धा या ग्रंथाचं नेहमी चिंतन करत असतात। तेव्हा चिंतन करत असताना सनकादिक मुनींनी या ग्रंथाचं कसं चिंतन केलंय, सनकादिक मुनी या ग्रंथाचा आनंद घेतात, पण तो कशा पद्धतीने घेतात। आपल्याला जर या गीता ग्रंथाचा आनंद घ्यायचा असेल, गीतेचं श्रवण करायचं असेल तर कसं केलं पाहिजे। एक पाय वर करून एक पाय खाली ठेवून बसून ऐकलं पाहिजे का झोपत झोपत ऐकलं पाहिजे का आत बसल्यानंतर कोण आलो कोण गेलं इकडं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, कसे ऐकलं पाहिजे। कारण हा ग्रंथ म्हणजे काही सामान्य ग्रंथ नाही। तर ते ऐकणारा श्रोता कसा असला पाहिजे तर त्याला फलद्रूप होईल, त्याला फळ मिळेल। भागवत कथा ऐकली सगळ्यांनी, पण एकट्या धुंदुकारीसाठीच विमान आलं। एकटा परीक्षिती राजाच मुक्त झाला, परीक्षिती महाराज मुक्त झाले, मग आपण नेहमी भागवत ऐकतोय, आपण का मुक्त होत नाही। त्याचं कारण श्रवणस्य विभेदेन फलभेदो अत्र संस्थिता। ऐकतो आपण पण ऐकत नाही। ऐकणं वेगळं आहे आणि ऐकणं वेगळं आहे। ऐकतो म्हणजे आपल्या कानावर शब्द पडतात, ह्याला ऐकणं म्हणत नाहीत। शास्त्रामध्ये श्रवणाची व्याख्या केलेली आहे, त्याचा तात्पर्य निश्चय आपल्या जीवनात झाला पाहिजे। अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना तू परिससी आणि परिसोनी अनुष्ठिशी, आमाशीचो आणि काहीशी सांगावया। ऐकल्यानंतर पुढं त्याच्याप्रमाणे वागलं तर ते ऐकणं खरं आहे, नाही तर मग या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं। म्हणून कसं ऐकलं पाहिजे तर ही ज्ञानोबाराय सावधान करतात, किंवा ज्ञानोबाराय हा ग्रंथ लिहित असताना, ज्ञानेश्वर गीतेवर लिहित असताना हा ग्रंथ कसा ऐकला पाहिजे याची सूचना सांगतात। जे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, त्या परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया। श्रोत्यांना ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने हळुवारपणे माझी ही कथा ऐका, गीतेची कथा ऐका। कशाप्रमाणे त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय, जे शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे। शरद पौर्णिमा असते,
आपल्याकडे त्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. आणि ऋतू बरवा शारदू, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. या शरद पौर्णिमेच्या दिवशी आपणही ते साजरा करतो. संध्याकाळचा आपण त्या ठिकाणी दूध ठेवतो आणि दुधामध्ये चंद्रकिरणातल्या अमृताचा वर्षाव होतो आणि मग आपल्यालाही ते प्राप्त होतात अशी मान्यता आहे. पण असं वर्णन येतं, कवींनी अशी कल्पना केलेली आहे की शरद पौर्णिमा जी आहे त्या शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रातून अमृताचा स्राव होतो आणि तो अमृताचा स्राव जो आहे तो अमृत घेण्याची हातोटी जी आहे ती चकोर नावाच्या पक्ष्याला आहे. चकोर नावाचा एक पक्षी आहे. तो चकोर नावाचा पक्षी बाकीचं दुसरं काही खात नाही. मग जगतो कसा, तर चकोरा चंद्रामृत फावले. एवढंच आपल्याला महत्वाचं आहे आज. चकोर जो असतो तो चंद्राच्या ठिकाणी असलेलं जे अमृत आहे तो अमृताचं सेवन करतो, बाकी तो काही सेवन करत नाही. आणि चंद्राची वाट बघत असतो, शरद पौर्णिमेची वाट बघत असतो. आणि शरद पौर्णिमेमध्ये पूर्ण चंद्र असला आणि अमृताचा वर्षाव सुरू झाला की नुसता चकोरच नाही तर चकोराची लहान लहान पिल्लं सुद्धा, ज्ञानोबारांनी इथे नुसता चकोर घेतला नाही, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. लहान लहान चकोराची पिलं, चकोराही पेक्षा त्यांचं मन आणखीन मवाळ आहे. वेचिती मने मावाळे. आणि त्या चकोराला ती हातवटी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बाकीच्यांना काय त्या ठिकाणी शपथ वाहून थांबवलंय का कोणी, तुम्ही घेऊ नका म्हणून. चकोरा चंद्रामृत फावले, वारिले. एरा आन वावणी काही वारिले. पण घेण्याची हातोटी सगळ्यांना नाही ना. हा, चंद्रबिंबोनी धारा निगता नवती गोचरा, परी एक सरे चकोरा निगती दोंदे. चंद्रातून त्या ठिकाणी धारा निघतात, आपल्याला दिसत नाहीत कोणाला, पण चकोर मात्र असा प्रसन्न झालेला दिसतो, चकोर मात्र तृप्त झालेला दिसतो. आणि चकोर तृप्त झालेला आहे त्याच्यावरून कळतं की चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो. म्हणून ज्ञानोबाराय ते वर्णन करतात, दृष्टांत जे शारदेची चंद्र कळे, शरद पौर्णिमेची जी चंद्राची कला आहे किंवा पूर्ण चंद्रमा आहे, माझी अमृतकण कोवळे. अमृतकण सुद्धा कसा आहे, कोवळ आहे, मधुर आहे. पण ते कोवळ अमृतकण घेण्यासाठी ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. ते अमृतकण वेचण्याकरता, त्या प्रकाशातून ते अमृतकण येतात, ते वेचण्याकरता मन मवाळ असलेला चकोर लागतो किंवा चकोराची तलग म्हणजे लहान लहान पिलं लागतात. चकोरालाच त्या ठिकाणी अमृत का बरं मिळतं, त्याच्यामध्ये ती हातोटी आहे. एक तर चकोराच्या ठिकाणी अनन्यता आहे, चकोर दुसरं काही सेवन करत नाही. आजूबाजूला ज्ञानोबाराय म्हणतात, सांगा सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. तो चकोर जो आहे आजूबाजूला असलेल्या काही खड्याकडे पाहतो का, आणि खडे सेवन करत असेल तर मग त्याला अमृताची इच्छा होईल का.
तो फक्त अमृताचं सेवन करतो, चंद्राच्या अमृताचीच वाट बघतो आणि म्हणून त्याला अमृत सेवन करण्याची हातोटी प्राप्त झालेली आहे. तसं आता ज्ञानोबराय म्हणतात, हा झाला दृष्टांत. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणूनिया. त्याप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा अनुभवायची आहे, नुसतं ऐकायचं नाही. ऐकायचं आहे, ऐकल्यानंतर पुढे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हे अध्यात्मशास्त्र आहे. ते अध्यात्मशास्त्र जे आहे नुसतं ऐकण्याचं शास्त्र नाही, हे अनुभवण्याचं शास्त्र आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. तैशी क्रिया किरणस आहे, अद्वैती भक्तीची आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. ही भक्ती अशी आहे की याच्यामध्ये क्रिया सहन होत नाही. परमात्मा स्वरूपाचा हा अनुभव असल्यामुळे हा अनुभव घेत असताना परमात्मा हा सिद्ध आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, नुसता ऐकू नका, अनुभवावी हे कथा. ही तुम्हाला कथा जी आहे सांगणार आहे आता मी, ते अनुभवायची कथा आहे. काही कथा नुसत्या सांगायच्या असतात. हो, धात्री कथा त्याला म्हणतात. आटपाट नगर होतं, अमुक होतं, तमुक होतं. ती आजी त्या मुलाला कथा सांगते. ती कथा कशा करता असते, त्याला फक्त थोडं ते मनाला विरंगुळा मिळण्याकरता कथा आहे. त्याच्यात खरं काय असेल सांगता येत नाही. काही कथा नुसत्या ऐकायच्या कथा आहेत, काही सांगायच्या नुसत्या कथा असतील. पण ज्ञानोबाराय म्हणतात, मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे ही गीतेची कथा आहे, ही ज्ञानेश्वरीची कथा आहे. ही कथा नुसती ऐकायची नाही, तर ती काय आहे, अनुभवायची. कशी अनुभवायची त्याच्याकरता दृष्टांत दिलाय मागच्या ओवीमध्ये. अति हळुवारपण चित्ता आणूनिया. चित्ताला आधी हळुवारपण आलं पाहिजे. कशाप्रमाणे, शरद पौर्णिमेच्या चंद्रातून निघणारे कोवळे कोवळे अमृत किरण, ज्याप्रमाणे तो चकोर किंवा चकोराची पिल्ल मवाळ मन करून त्या ठिकाणी त्याचं सेवन करतात. आपल्याला चंद्र दिसतो, चंद्राचं किरण दिसतात, चकोर दिसतो आणि चकोर तृप्त झालेला दिसतो. मधलं अमृतही दिसत नाही, त्या अमृताच्या सेवनाची क्रियाही दिसत नाही. आपल्याला काय दिसतं का, बाबा वरून अमृत पडतं आणि चकोर ते घेतोय, पण तो तृप्त होतो. या अर्थी त्याला अमृत मिळालेलं आहे. तसं आता आपल्याला हे गीतामृत सेवन करायचं आहे. गीता ही पूर्ण चंद्रासारखे, शरद पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहे, किंवा ज्ञानेश्वरी ही शरद पौर्णिमेच्या चंद्रासारखी, आणि त्याच्यातून आता अमृताचा वर्षाव होणार आहे. गीतेतून अमृताचा वर्षाव होणार आहे. पण हा अमृताचा वर्षाव जरी झाला तरी सेवन करण्याची हातोटी पाहिजे, ती चकोरासारखी पाहिजे. चकोर जसा त्या अमृताशी अनन्य आहे, दुसरं काही सेवन करत नाही. चकोर जसा त्याची वाट बघत असतो, त्याच्या अंतःकरणात तळमळ आहे, कधी मला हे मिळेल, कधी मला हे मिळेल. आणि वर्षाव झाल्यानंतर तो चित्त एकदम हळुवार पण करतो. हा हा हा, नाहीतर मुक्या बहिऱ्यासारखं होईल. तरीच हे उपयोगा जाईल. आता हे हळूवार पण आणायचं म्हणजे काय करायचं, त्या परी हे श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणूनिया. हळुवारपण आणायचं म्हणजे काय करायचं, कसं चित्तात हळुवारपण येईल, तर
अनुभव घ्यायचा आहे, हा परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. गीतेमध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असल्यामुळे परमात्मा जो आहे हा सगळ्याच मनाचा विषय नाही. कसं हळुवारपणा आणायचं हे पुढे सांगितलं. हे शब्देविन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. परमात्म्याचं वर्णन करताना हळुवारपण चित्ताला आलं पाहिजे. चित्त अगोदर आपलं शुद्ध झालं पाहिजे. चित्त त्या ठिकाणी आपलं स्थिर झालं पाहिजे आणि शुद्ध असलेलं चित्त, स्थिर असलेलं चित्त, त्याच्यानंतर ते पुन्हा एकाग्र झालं पाहिजे. चित्त जर शुद्ध नसेल तर परमात्म्याचा अनुभव येणार नाही. तैसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करील काही. बोध आपण नेहमी ऐकतो, बोध आपण त्या ठिकाणी नेहमी वाचतो, मग आपल्याला अनुभव काय येत नाही. बरं, अनुभव म्हणजे किंवा बोध म्हणा, ज्ञान म्हणा, अनुभव म्हणा, काय आपल्याहून वेगळा आहे का? परमात्मा आपल्या जवळच आहे, ज्ञानही आपल्या जवळच आहे. पण असं असताना सुद्धा आपल्याला त्या ज्ञानाचा अनुभव येत नाही, आपल्याला त्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आपलं चित्त नको तिकडे बाहेर गेलेलं आहे. म्हणून तर काल ज्ञानोबाराय बोलले, अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवीजे संती आणि सोहम भावे पारंगती रमिजे. चित्त हळुवारपणा आणायचंय म्हणजे काय? चित्त अनेक विषयामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे चित्तामध्ये व्यग्रता निर्माण झालेली आहे. हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ, हे केल्यावर ते करायचं आहे, ते केल्यावर ते करायचं आहे. आता प्रवचन संपलं, इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे. चित्तात हळुवारपण आहे का चित्तात व्यग्रता आहे? सगळी चंचलता चित्तामध्ये भरलेली आहे. आणि म्हणून अशा चंचल चित्ताच्या माणसाला हे अमृत सेवन करता येणार नाही. म्हणून पहिल्यांदा चित्त, आणि हे व्यग्र चित्त का झालं? ते मली नाही म्हणून व्यग्र झालेलं आहे. म्हणून आपल्याकडे चित्तात 3 दोष सांगितले: मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप करण्याची वासना, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, आणि आवरण म्हणजे मी कोण आहे याचा असलेला अज्ञान. म्हणून पहिल्यांदा मल दोष गेला पाहिजे. त्याच्याकरता निष्काम कर्म सांगितलं. निष्काम कर्म केल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होतं आणि मग पुढे निष्काम उपासनेत प्रवृत्ती होते. निष्काम उपासना केल्यानंतर चित्त स्थिर होतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग आवरण भंग करण्याकरता श्री गुरूंच्याकडे जायचं. नाहीतर मग चित्त जर मलिन असेल, तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, जे यम नियमी हळवारिले आयते होते. हळुवार करायचं म्हणजे काय करायचं आहे? तैसी संकल्प विकल्पाची वाढी, सांडूनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. पहिल्यांदा आपलं चित्त आपोआप काय झालं पाहिजे? शुद्ध झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. स्थिर झाल्यानंतर मग बोध ऐकला. बोध ऐकण्याकरता सुद्धा चित्त आणखीन हळुवार पाहिजे. कसं हळुवार करायचं चित्त? हळुवार जर चित्त नसेल, वैकुंठवासी घुले बाबा असं म्हणायचे, बाबा परमार्थ म्हणजे काही धांगडधिंगा नाही. आपण ज्याला परमार्थ समजतो, जन्मभर तो परमार्थ आपण करतो, पण आपल्याला त्याने काही सुख मिळत नाही. हो, अर्थात त्याचा काहीच फायदा नाही असं नाही, काही ना काही तो कार्य करतो. बघा तुम्ही, दर्शनाकरता कशी गडबड असते माणसांची. हो, दर्शनाला गडबड, वारीत गडबड, कुठेही गडबड. आणि गडबड करत असताना पार हा त्याच्या अंगावर पडतो, तो त्याच्या अंगावर पडतो.
कसं बसा माऊलीजवळ जातो, कसं बसं दर्शन घेतो, कसं बसं पांडुरंगाजवळ जातो आणि गेल्यानंतर परत महाद्वारात येतो आणि 1 तास निवांत गप्पा मारत बसतो. मग इकडं गडबड का करतो? ती सवय लागली ना संसारातली. संसारात जशी वसवस करायची सवय लागली ती जात नाही. इकडे सुद्धा तशीच वसवस चाललेली असते आणि त्यामुळे हाताला काहीच लागत नाही. हो, हे तीर्थ झालं की ते तीर्थ ते अहो थांबा माझं एवढं राहिलं, एवढं करू द्या म्हणतो. याचा अर्थ तीर्थाने काही फायदा होत नाही असं नाही, ती साधनाशास्त्राने सांगितलेली आहे. पण हळुवारपण कधी येईल? हळुवारपण आणायचं म्हणजे कधीतरी शांत बसायला शिकलं पाहिजे. मी कोण आहे नेमका याचा विचार सुरू झाला पाहिजे. बरं, मी इतके दिवस परमार्थ करतोय, काय मला अनुभव आला याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये का मला अनुभव येत नाही, का मला देवाचं दर्शन होत नाही, काय माझ्यामध्ये जे कठीणपणा आहे तो गेला पाहिजे. काठिण्य कशाचं आहे? चित्तात कठोरता कशामुळे आलेली आहे? चित्ताला हळुवार करायचंय, कोमल करायचंय, पण कठोरता येते कशामुळे? तर अनेक संसाराचे विषय चित्तात भरलेले असल्यामुळे कठोरता येते. अहंकारामुळे चित्तात कठोरता आलेली आहे आणि ही अहंकाराची कठोरता घालवायची आणि हळुवारपण आणायचं आहे. हो, चित्तात असलेली कठोरता म्हणजे काय? चित्तात असलेलं जाड्य म्हणजे काय? चित्त तर तसं पाहायला गेलं तर चैतन्य रूपच आहे. असं म्हटलंय, चित्तम चित विजयानिया तकार रहितम यदी तकारो विषय ध्यासा जपा रागो यथा मनो. चित्त हे चित्तच आहे. मग चित्त झालं कशामुळं? ते कठोर झालं कशामुळं? ते म्हटले कठोर झालंय ते विषयाच्या ध्यासामुळे. वास्तविक पाहता चित्त हे चैतन्य स्वरूपाचं आहे, पण चैतन्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा अज्ञानामुळे मी देह आहे वृत्ती निर्माण झाली. देह संबंधी सगळे माझे आहेत अशी वृत्ती झाली आणि मग त्याच्यात मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आली सगळी कठोरता. मग आता ही सगळी कठोरता घालवायची असेल तर चित्ताला परत चित्त स्वरूपात यावं लागेल. मग त्याच्याकरता शुद्ध करायचं, शुद्ध करायची साधनं करा, शुद्ध उपासनेने स्थिर करायची सगळी साधनं करा. आणि हे केल्यानंतर श्रीगुरूंच्या सहवासात जायचंय, श्रीगुरूंच्या सहवासात जाऊन श्रवण करायचंय, मनन करायचंय, निधिध्यासन करायचंय. आणि मग श्रीगुरू उपदेश करतात, तू म्हणजे देह नाहीस, तू म्हणजे मन नाहीस, तू म्हणजे बुद्धी नाहीस, तू म्हणजे या सगळ्याला जाणणारा, या सगळ्याहून वेगळा. इदंतेशी वाळले मी पणेविन डहारले. ते रूप पाहिजे आपुले आपण. त्याच्यात इदंता नको, इदंतेचा कठोरपणा घालवा. त्यात अहंता नको, अहंतेचा कठोरपणा घालवा. आणि इदम आणि अहम विरहित जे काय आहे ते परमात्मा स्वरूप आहे. ते परमात्मा स्वरूप, ते रूप पाहिजे आपुले. आपणच पाहायचंय. आणि कोणाला पाहायचंय? आपल्यालाच पाहायचंय. पण पाहत असताना आरसा घेऊन पाहायचं नाही. पुढे सांगता, पाहिजे ते विन पाहिजे, काही नेनताची जाणीजे, आमुक ऐशे म्हणजे. नाही ते नाही ते. आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया. ते पाहायचंय परंतु पाहणं सोडून पाहायचंय. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे धुरी सारोनिया. हा जो कठोरपणा त्याच्यातला आहे तो गेला पाहिजे. अहंकाराचा कठोरपणा गेला पाहिजे. मी देह आहे हा तर कठोरपणा आहेच आहे, परंतु मी ब्रह्म आहे हा सुद्धा काय आहे? कठोरपणा आहे. आणि हा कठोरपणा घालून पाहायचंय. त्या परी श्रोता अनुभवावी हे कथा. आणि या कथेचा काय करायचा आहे? अनुभव घ्यायचा आहे. अनुभव घ्यायचा आहे म्हणजे अनुभव घेण्यासाठी सुद्धा आपण वेगळं राहून अनुभव घ्यायचा आहे का तत्स्वरूप होऊन अनुभव घ्यायचा आहे?
तियापरी श्रोताता चकोराचं उदाहरण दिलंय. चकोर हा चंद्राहून वेगळा राहून त्याचा अनुभव घेतोय, अमृताहून तो वेगळा आहे अनुभव घेतो. हा दृष्टांत आहे. पण हे अमृत आपल्याहून भिन्न आहे का आपलं स्वरूपच आहे? मग आपलं स्वरूप असताना आपण त्याच्याहून भिन्न झालो कशामुळे? कठोरता आलेली होती, विषयात मन गेलेलं होतं. म्हणून त्या विषयापासून सगळं मन आवरायचं आहे. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया. आत्मस्वरूपात ते घालायचंय, परमात्मा स्वरूप ते करायचंय. पण कसं करायचंय? ज्ञानोबाराय म्हणतात हे शब्दे विन संवादिजे. कसा अनुभव घ्यायचा आहे? इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. याच्यात संवाद करायचा आहे, याच्याविषयी बोलायचंय, पण शब्दा वाचून बोलायचं. कारण परमात्मा स्वरूप जे आहे ते शब्दाने बोलण्यासारखं नाहीये. शब्दे विना संवादू, दुजे विना अनुवादू, हे तव कैसेनी गमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे. ज्ञानोबाराय यांना परमात्मा स्वरूपाचं दर्शन झालं, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. ज्ञानोबाराय म्हणतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा. अहो आम्हाला सुद्धा सांगा ना तो पांडुरंग परमात्मा कसा आहे. हे सांगितलं हे सुद्धा अलीकडचं सांगणं आहे. दिव्य तेज झळकती वगैरे हे दिव्य तेजाचं वर्णन आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात याच्याही पुढे आणखीन ते स्वरूप कसं आहे सांगू. शब्दे विन संवादो, दुजे विन अनुवादो. इथे शब्दाने संवाद करता येत नाही, कारण शब्द तिथपर्यंत पोचू शकत नाही. शब्द कोणाचं वर्णन करतो? नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो, हा आकाराशीचे प्रवादो वस्तूशी नाही. तिथं नाव नाही, रूप नाही, गुण नाही, क्रिया नाही, काही नाही. मग त्याला शब्द कसं तिथं वर्णन करील? म्हणून शब्देविन संवादिजे. तुकाराम महाराज बसलेले आहेत भंडारी डोंगरावर, त्यांना अनुभव आला. अनुभव आल्यानंतर काय सांगू झाले काहीचे या बाई म्हणतात. काय झालं काय मला सांगता येत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग हे सुद्धा तिथं नाही म्हणतायत. मुक्याला साखर खायला दिल्यानंतर मुका सांगू शकत नाही. त्याप्रमाणे ज्याला अनुभव आला तो अनुभव रूप होऊन जातो. तो सांगायला त्या ठिकाणी त्याची वृत्ती शिल्लक राहत नाही सांगण्याकरता. म्हणून हे शब्देविन संवादिजे. संवाद करायचा आहे. आपण नेहमी ते उदाहरण सांगतो. त्या यांचं वर्णन केलंय ते. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांच्या गुरूंचं वर्णन मला वाटतं ते. आचार्यांनी एक स्तोत्र लिहिलंय. काय म्हणतात त्याला? ते म्हटले एक चित्र आहे, त्या चित्रामध्ये चित्रम वटतरो मूले वृद्धा शिष्या गुरुर युवा. सगळे शिष्य जे आहेत ते वृद्ध आहेत, दाढीवाले शिष्य आहेत, पांढरी दाढी, आणि युवा शिष्य पुढं, युवा गुरु पुढं बसलेले आहेत. आणि गुरु काय बोलतायत म्हटले, गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. गुरु काहीच बोलत नाही, पण शिष्यांच्या अंतकरणातले सगळे संशय दूर झालेले आहेत. नाथ महाराजांच्याकडे कोणीतरी आला आणि म्हणायला लागला, मला त्या परमात्म्याचं वर्णन करून सांगा, परमात्म्याचं वर्णन करून सांगा, मला त्या परमात्म्याचं दर्शन करायचं. नाथ महाराज गप्पच बसले. 1 तास झाला, 2 तास झाला. अहो कधी सांगणार आहेत? म्हटले 2 तास तेच सांगतो.
आता सांगा ओवी. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, जे जाणणे साने मोठे उरो नेदी. म्हणून शब्दे विन संवादे. संवाद करायचा आहे. ज्ञानोबा म्हणतात आता पुढचा संवाद होणार आहे, पण तो संवाद कसा करायचा आहे. जे म्हणजे आता इथं परमात्मा वस्तू, जी कथा मी सांगणार आहे, ज्या परमात्म्याचं मी वर्णन करणार आहे गीतेमध्ये, हा परमात्मा असा आहे की शब्दे विन संवादे. जे शब्दाला सोडून तो संवाद करायचा आहे, त्याचा भोग घ्यायचा आहे. पण कसा घ्यायचा आहे म्हटले, इंद्रिया नेनता भोगी जे. इंद्रियाला कळू द्यायचं नाही आणि भोगायचं आहे. हा आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी. जो इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे. इंद्रिया नेनता भोगी जे. व्यवहारात आपण जो भोग घेत असतो तो इंद्रियाच्या द्वारे भोग घेत असतो. एखाद्या रूपाचा भोग घ्यायचा असेल तर डोळा तिथं जातो. डोळा वृत्ती, अंतःकरण वृत्ती डोळ्याच्या द्वारे तिथे जाते आणि मग सुंदर फुलाचं रूप पाहते, सुंदर एखादं रूप पाहते आणि रूप पाहिल्यानंतर म्हणते वा 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 काय सुंदर रूप आहे. एखादा पदार्थ खायचा असेल तर अंतःकरण वृत्ती तिथे जाते, तो पदार्थ आपल्या जिभेत जातो, जिभेवर ठेवल्यानंतर म्हणतो वा वा काय चांगला आहे. म्हणजे भोग घेत असताना इंद्रिय आणि विषय यांचा संबंध होतो आणि इंद्रिय विषयाच्या संबंधातून अंतःकरण वृत्ती जी आहे ती एकाग्र होते आणि भोग होतो. परंतु ज्ञानोबा म्हणतात आता इथे जर भोग घ्यायचा असेल तुम्हाला तर इंद्रिया नेनता भोगी जे. अंगाथिला आनंदो सुरते विन. परमात्म्याचा भोग घ्यायचा आहे म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन जायचं आहे. परमात्म्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणजे आनंद रूपता प्राप्त करून घ्यायचे असेल तर इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे. जो नायकी जता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विन. इंद्रिया नेनता भोगी जे. भोगायचे पण इंद्रियांना कळून द्यायचं नाही. म्हणजे काय करायचंय, इंद्रिय अंतर्मुख करायचे. इंद्रिय अंतर्मुख करायचे म्हणजे इंद्रियांचं तादात्म्य सोडायचं आहे. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा अगोदर इंद्रिय अंतर्मुख करायची. चला वळू गाई आणि मग बैसू जेवू एके ठाई. आधी गायी वळायच्या, कारण या गायी बाहेर गेलेल्या आहेत आणि बाहेर गेल्यानंतर आपल्यालाही बाहेर घेऊन गेलेल्या असतात. कधी रूपाच्या वनात, कधी रसाच्या वनात. बहु केली वनवन, पाये पिटी झाला शीन. तुकाराम महाराज म्हणतात हे इतकी वनवन झाली, इतकी वनवन झाली, मिळालं काय म्हणले, खायला काहीच मिळालं नाही, ती पायपिटी झाली आणि शीन मिळालं. मग आता काय करायचं आहे, काला करायचा असेल तर मग पहिल्या चला वळू गायी ह्या इंद्रियरूपी गायी करायच्या, अंतर्मुख करायच्या. परांच खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती न अंतरात्मान. ब्रह्मदेवाने जरूर काय आपली सगळी इंद्रियाशी बहिर्मुख करून आपली हिंसाच केलेली आहे. कारण ही इंद्रिय सगळं बाहेरचं दाखवतात, आपल्या जवळचं कधी दाखवतच नाहीत, बाहेर धावायला लावतात. हा रिगोनी आणि हे सगळं म्हणून त्याच पहिल्यांदा काय करावं लागेल म्हटले, कश्चित धीरा. प्रत्येक आत्मा नाईकशेत एखादा धीर असतो, तो काय करतो, तो म्हणतो नाही नाही आतापर्यंत सगळी शीण झाला, आतापर्यंत सगळं दुःखच मिळालं, आता मात्र इंद्रियांच्या मागे जायचं नाही, इंद्रिय आवरायची. म्हणून इंद्रिय एकाग्र करतो आणि एकाग्र करून चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई. आता एक असलेला परमात्मा तिकडे इंद्रिय लावायची. इंद्रिय एक असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी लावून चित्त शुद्ध केलं, चित्त स्थिर केलं आणि आता परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल, कश्चित धीरा प्रत्येगात्मान माईक्षत.
आवृत्त चक्षुर अमृतत्वमिच्छन, तो आवृत्त चक्षु आहे आणि अमृतत्वाची इच्छा करतो. आणि मग काय करतो? इंद्रिया नेनता भोगीजे, इंद्रियांना कळू देत नाही. इंद्रियांचंही तादात्म्य सोडायचं आहे, देहाचं तर तादात्म्य सोडायचंच आहे. मी देह ही वृत्ती गेली पाहिजे, मी इंद्रिय ही वृत्ती गेली पाहिजे, मी मन आहे ही वृत्ती गेली पाहिजे. त्याचंही तादात्म्य सोडायचं आहे. जोपर्यंत इंद्रियांचं तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत पाहण्याची इच्छा जाणार नाही. डोळ्याचं तादात्म्य आहे तोपर्यंत वाटतंय मला पाहिल्यावरच आनंद मिळेल. कानाचं तादात्म्य आहे तोपर्यंत असं वाटतं मला ऐकल्यावरच आनंद घ्यायचा आहे. जिभेचं तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद घ्यायला त्याला जिभच पाहिजे. मग ज्यावेळेस त्याला कळेल, गुरुच त्याला सांगतात बाबा आनंद हा विषयात नाही आहे, आनंद हे तुझं स्वरूप आहे. याच्याकरता तू त्या ठिकाणी मन नाहीस, तू ठिकाणी काही बुद्धी नाहीस, तू ठिकाणी इंद्रिय नाहीस. अरे या सगळ्यांना जाणणारा, या सगळ्यांचा प्रकाशक, जो नित्य आहे, व्यापक आहे आणि जो आनंद रूप आहे, तेच तुझं स्वरूप आहे. म्हणून इंद्रिया नेनता भोगी, जे त्या इंद्रियांना न जाणता, इंद्रियांना कळू द्यायचं नाही, म्हणजेच इंद्रियांचं तादात्म्य सोडायचं आहे. आणि बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, प्रमेय जे काही सांगितलेले आहेत, सिद्धांत जे काही सांगितलेले आहेत, वेदांताचा सिद्धांत आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म एकरूप आहेत. हे प्रमेय ऐकलं, परंतु प्रमेय ऐकत असताना तो काही शब्द आहे, त्या शब्दाच्या अगोदर काय बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, शब्दाची वालीप फेडीजे. हा, आची बोलाची वालीप फेडीजे. हा, ब्रह्माची याचे अंगा घडीजे, म्हणजे सुखेशी सुरवाडीजे, सुखाची माझी. आहाची बोलाची वाली, बोलणं लागतं, शब्द लागतो. गुरूंचा शब्द ऐकायचा आहे, पण ऐकल्यानंतर त्या शब्दाची टर्पल धरून नाही बसायचं. त्या शब्दात जो अर्थ सांगितलाय त्या अर्थाकार आपली वृत्ती करायची. बोलाची वालीप फेडीजे आणि मग ब्रह्माचियाचे अंगा घडीजे. श्रीगुरूंनी सांगितलं तत्वमशी, तत्वमशी म्हटल्यानंतर लगेच आपली वृत्ती झाली पाहिजे, मी ब्रह्म आहे. नाही तर सांगतोय तत्वमशी, ऐकतोय तत्वमशी, मला गुरूंनी सांगितलं होतं तत्वमशी, मी तुम्हाला सांगतोय तत्वमशी, पण ह्याची कधी ब्रह्मास्मीच वृत्ती नाही झाली. म्हणजे हा नुसता शब्दच सांगतोय. बोलाचीच कडी, बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला. नुसतं बोलाचंच चाललंय आतापर्यंत. पण ज्ञानोबराय म्हणतात आता तसं चालणार नाही. बरेच वर्ष गेल्या वर्षी केलं तसं, पण यावर्षी तसं करू नका. शब्दे विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे. आता भोगीजे म्हटलंय, पण तिथे त्या ठिकाणी भोग सुद्धा नाहीये. पण आता सांगायचं नाही शब्दात म्हणून भोगीजे म्हटलंय. आणि बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, जे प्रमेय आहे परमात्मा, आणि त्या परमात्मा स्वरूपाला झोंबायचं आहे. झोंबायचं आहे म्हणजे तत्स्वरूप होऊन जायचंय. कधी होऊन जायचंय म्हणजे बोला आधी झोंबीजे, बोलण्याच्या अगोदर. कारण ते बोलण्याच्या अगोदर सुद्धा लटिके ते फेडा नाही, ते मानलंय ते घालवण्याकरता गुरुचे शब्द आहेत, शास्त्रातले शब्द आहेत. म्हणून हळुवार पण आलं पाहिजे, चित्त शुद्ध केलं पाहिजे, चित्त स्थिर केलं पाहिजे
आणि गुरूंचं जे वाक्य ऐकल्यानंतर श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे आणि स्वतः हळूवार पण आलं पाहिजे. म्हणजे हळूहळू सगळं सोडत गेलं पाहिजे, तादात्म्य सुटलं पाहिजे, कठोरपणा मनातला सगळा गेला पाहिजे. कारण परमात्मा स्वरूप जे आहे ते अति कोमल आहे. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार म्हटलंय. अहो सगुण परमात्म्याने सुद्धा लीला करून दाखवली. ती काही कानोपात्रा होत्या, संत कानोपात्रा. म्हटले येता का देवाच्या दर्शनाला पंढरपूरला? म्हटली देवाच्या दर्शनाला एवढ्या लांब आणि पायी चालत? माझ्याकडे बघा तरी म्हणे की मी किती सुकुमार आहे. त्या अशा होत्या, म्हणतात त्यांनी जर विड्याचं पान खाल्लं तर त्यांच्या गळ्यातून खाली जाताना ते पान दिसायचं. इतक्या सुंदर होत्या, सुंदरपणाचा अभिमान होता. काय पांडुरंग परमात्मा माझ्यापेक्षा सुंदर आहे? माझ्यापेक्षा बसला तुमचा हा देह मरका देह आहे. आमचा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. चला एकदा बघूया तरी. म्हणून त्या आल्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता. आणि दर्शनाकरता लोक यायचे, दर्शन घ्यायचे, आनंदाने तृप्त व्हायचे. देवाजवळ गेल्यानंतर देवाचं ते विग्रह पाहिल्यानंतर म्हणायला लागल्या हा तर कठोर दिसतो मला. त्या ठिकाणी माझं हे कोमल कोमल मस्तक मी या दगडावर जर ठेवलं तर माझ्या मस्तकाला इजा होईल. म्हणून अगोदर त्या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे. लोक म्हणतात कोमल आहे पण हा कठोर दिसतो म्हणून हात ठेवला. हात ठेवल्यानंतर त्यांचा हात पायावर देवावरच्या ठेवल्यावर पायाला खड्डा पडला. म्हणतात हातच पायात गेला. आणि मग हात काढला त्यांनी. म्हणायला लागल्या बापरे दिसायला तर कठोर दिसतो पण हा अति कोमल आहे, अति सुकुमार. पाऊले अति सुकुमार म्हटले. आता सगुण रूप जर एवढं सुकुमार आहे तर निर्गुण रूप किती सुकुमार आहे. म्हणजे इतका परमात्मा सुकुमार आहे की त्याला अभिमान सहन होत नाही कसलाच. मी देह आहे अभिमान तर सहनच होत नाही. मी रूपवान आहे अभिमान सहन झाला का? देवाने सुंदर रूप प्रगट केले, त्यांचा तो अभिमान घालवला आणि कानोपात्राला परमात्मा स्वरूप करून टाकलं. मी देह अभिमान सहनच होत नाही पण मी ब्रह्म आहे हाही अभिमान सहन होत नाही. आणि म्हणून हे सोडत जायचे. शब्दे विन संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे. बोलण्यात सुद्धा अडकायचं नाही, कारण बोलण्याचा सुद्धा कठोरपणा असते, ते सहन होत नाही. परमात्मा असा आहे, परमात्मा तसा आहे, परमात्मा ब्रह्मरूप आहे. अरे ब्रह्मरूप आहे ही सुद्धा काय आहे? तुझी वृत्ती आहे. ही सुद्धा वृत्ती तिथं आहे का? हा शब्द तरी तिथं आहे का? म्हणून बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. कशाप्रमाणे म्हणले? जैसे भ्रमर परागून येती परी कमळ दळे नेनती तैशी परी आहे सेवती ग्रंथी. हे दोन दृष्टांत दिले. ज्याप्रमाणे भ्रमर जे आहेत ते पराग घेऊन जातात पण कमळ दळे नेनती. जैसे भ्रमर परागो नेती परी कमळ दळे नेनती. म्हणजे पराग घेऊन भुंगा येतो हो आणि तो हळूच पाऊल ठेवतो. कुचंबेल केशर या शंका. हा कमळावर भ्रमर पाय ठेवते हळूवार. कमळावर येतो तो. येता आल्यानंतर आता हे फुल आहे, फुलातवर केशर असतो. तो केशरावर सुद्धा पाय हळू ठेवतो. आता इकडं तर त्या पाकळ्याचा काही संबंधच नाही त्याचा. कुठं पाय ठेवतो? केशरावर ठेवतो. केशरावर सुद्धा हळूवार पाय ठेवतो आणि हळूवार पाय ठेवून ते कुचंबेल अशी शंका वाटते. आणि मग काय करतो तो? भ्रमर पराग नेती, तो घेऊन जातो पराग. पण कमळ दळे नेनती, त्या कमळाला कळू सुद्धा देत नाही. तैशी परी आहे सेवती ग्रंथी. ये तसं
आपल्याला सुद्धा भ्रमर व्हायचं आहे, कोणतं कमळ आहे, कोणता पराग आहे आणि आपण हळूवार कसं घेऊन जायचं याचा विचार उद्या 4 वाजता.